सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे, परंतु मानसिक ताण राहणार आहे. षष्ठ मारतात शत्रुस्थानामध्ये चंद्रामुळे आजार किंवा चिंता वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान भौतिक प्रगतीसाठी वेळ तुमचा उत्तम आहे. तुमचा मान सन्मान वाढण्याचा योग आहे. संध्याकाळी उशिरा एखादी महत्त्वाची डील तुमची फायनल होऊ शकते. रात्री चंद्र कन्या राशीत प्रवेश करेल, त्यामुळे मंगल कार्यात सहभागी होण्याची तुम्हाला संधी मिळेल. समाजासाठी तुम्ही भरीव योगदान करणार आहात, त्यामुळे तुमच्या पदप्रतिष्ठेमध्ये वाढ होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा ठीक आहे. ऑफिसमधील वातावरण चांगलं असून तुमच्या कामात उत्साह असेल. काही समस्या तुम्हाला येणार आहेत, त्यातून मात्र तुम्ही मार्ग काढाल, परंतु अडचणीच तुमचं धैर्य वाढवतील. तुमचं लक्ष नवीन योजनांकडे लागलेलं असेल. एखाद्या देवस्थानाच्या भेटीचा अचानक योग जुळून येऊ शकतो. आध्यात्मिक ठिकाणाला भेट दिल्यामुळे मानसिक समाधान तुमचं वाढेल. कायदेशीर वाद जर सुरू असेल तर तुम्हाला त्यात नक्कीच यश मिळेल. रिलोकेशनचा विचार जर तुम्ही करत असाल तर त्याबद्दल तुम्ही ठोस निर्णय घेणार आहात. तुमच्या घरामध्ये सुख समाधान असेल, तसेच तुमच्या काही इच्छा देखील पूर्ण होणार आहेत. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा क्रिएटिव्ह आहे. तुम्ही कलात्मक काम पूर्ण करण्यात तुमचा वेळ घालवणार आहात. वरिष्ठांचं सहकार्य मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. तसेच प्रत्येक कामामध्ये, मग ती नोकरी असो किंवा व्यवसाय, सहकारी तुम्हाला मदत करतील. तुम्हाला जे काही काम करायला आवडतं ते काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल. ऑफिसमध्ये सगळेजण तुमच्या कामावर खुश असतील. तुमचं काम वेळेत पूर्ण झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही रिलॅक्स फील कराल. काही नवीन कल्पना तुम्हाला सुचल्या तर त्या तुम्ही लिहून ठेवा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी सर्जनशील भानानं भरलेला आजचा दिवस राहणार आहे. ऑफिसमध्ये तुमच्या विचारांनुसार वातावरण तयार होईल. सहकारी तुमची साथ देतील. त्यामुळे नोकरी आणि व्यवसायामध्ये जे काही काम तुम्ही हाती घ्याल ते तुम्ही अगदी व्यवस्थित पूर्ण कराल. जे काम तुम्ही मनापासून करत आहात त्याचं उत्तम फळ तुम्हाला मिळेल. काही दिवसांपासून तुमचं जे काही काम अपूर्ण होतं ते पूर्ण होईल. ऑफिसमध्ये काही महत्त्वाच्या चर्चा होतील, त्यात तुमच्या सूचनांचा नक्कीच विचार केला जाईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीचे लोक आज दिवसभर व्यस्त राहणार आहेत. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामामध्ये अडथळे आणण्याचा प्रयत्न करू शकतात. तेव्हा तुम्ही सावध राहा आणि तुमच्या कामात फोकस करा. कोणतीही घाई गडबड तुम्ही करू नका, यामुळे तुमच्या चुका होतील. तुम्ही कामामध्ये कितीही बिझी असलात तरी धर्म, अध्यात्म याचा अभ्यास करण्यासाठी वेळ नक्कीच काढाल. तुमच्या अध्यात्मातील रुची दिवसेंदिवस जास्त वाढत जाईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीनं आज जरा संयमानं वागायला हवा. तुमचं बोलणं हे आदरपूर्वक असावं. कोणाचाही अपमान तुम्ही करू नका. तुम्ही आपुलकीनं वागा, म्हणजे तुमची चिडचिड कमी होईल. आजूबाजूच्या लोकांसोबत तुमचा वाद होणार नाही हे पहा. घरामध्ये एखाद्या शुभकार्याची चर्चा होऊ शकते. नशिबावर तुम्ही विश्वास ठेवा आणि अति आत्मविश्वासानं काम करा. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. संध्याकाळनंतर परिस्थिती चांगली सुधारलेली असेल आणि तुमची आर्थिक स्थिती अत्यंत उत्तम होईल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास
तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत लाभदायक आहे. कामाशी संबंधित सर्व वाद तुमचे मिटू शकतात. नवीन प्रोजेक्टवरती काम सुरू होण्याची तुमची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही तयार राहा आणि कामात उत्साह आणि जोश दाखवा. तुम्ही मेहनत केली तरच तुम्हाला यश मिळेल. जमीन, मालमत्ता या संदर्भामध्ये घरचे किंवा आसपासचे लोक समस्या निर्माण करू शकतात. त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि शक्यतो तज्ज्ञांचा सल्ला घ्या. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा आर्थिकदृष्ट्या उत्तम आहे. दिवसभर तुम्हाला लाभाच्या संधी मिळत राहतील. त्यामुळे तुम्ही सक्रिय राहाल. काहीतरी काम तुम्ही सतत करणार आहात. तुमची वेळ आणि मेहनत यांची योग्य सांगड तुम्ही घाला. कुटुंबामध्ये तुमचं सुख, शांती आणि समाधान असेल, त्यामुळे तुम्ही आनंदी असाल. नोकरी किंवा व्यवसायामध्ये काही नवीन बदल केल्यास भविष्यामध्ये तुम्हाला त्याचा फायदा होईल. कामामध्ये नवीन उत्साह तुमचा निर्माण होणार असून त्यामुळे जे काही काम तुम्ही हाती घेणार आहात ते तुम्ही पूर्ण कराल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीच्या लोकांना आज जास्त सावध राहावं लागेल. व्यवसायामध्ये थोडी जोखीम घेतली तर मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. परंतु असं पाऊल उचलताना तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. दैनंदिन कामाव्यतिरिक्त काही नवीन काम तुम्ही हाती घेणार आहात. एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी आर्थिक मदत तुम्हाला करावी लागू शकते. नवीन संधी तुमच्या आसपास आहे तर ती ओळखणं तुमच्याच हातात आहे आणि म्हणून तुम्ही सावध राहणं गरजेचं आहे. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा सामान्य आहे. भागीदारीमध्ये केलेला व्यवसाय तुम्हाला चांगला उत्तम फायदा देईल. घरातील कामं पूर्ण करण्यासाठी उत्तम संधी तुमच्याकडे आहे. मुलांबाबत एखादा मोठा निर्णय तुम्हाला घ्यावा लागू शकतो. प्रामाणिकपणा आणि नियमांचं पालन करणं तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. एकाच वेळी अनेक कामं असल्यामुळे तुमची थोडीशी धावपळ होईल. तुम्ही संयमानं आणि शांतपणे वागा. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीनं आज काम करताना सावध राहावं. तसंच जे काही काम हाती घेतले ते वेळेत पूर्ण करावं. तुम्ही दिवसभर व्यस्त राहणार आहात. या दरम्यान तुम्ही तब्येतीची विशेष काळजी घ्या. आहारामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा करू नका. व्यवसायाच्या दृष्टीनं वेळ चांगली आहे. काही नवीन गुंतवणूक व्यवसायामध्ये जर तुम्ही करणार असाल तर जाणकारांच्या मदतीने हे काम तुम्ही करू शकता. घाई गडबडीमध्ये चुका तुमच्याकडनं होऊ शकतात. त्यामुळे प्रत्येक काम तुम्ही अगदी विचारपूर्वक करा. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत लाभदायक आहे. व्यवसायामध्ये काही दिवसांपूर्वी तुम्ही घेतलेली जोखीम सकारात्मक ठरणार आहे. काम करताना काही अडचणी येतील, परंतु तुम्ही संयमानं वागा. चिडचिड कमी करा. तसेच तुमचं वागणे देखील सौम्य असेल याकडे लक्ष ठेवा. बुद्धिमत्तेच्या जोरावरती तुम्ही कठीण काम मार्गी लावणार आहात. नोकरी असो किंवा व्यवसाय, कामामध्ये जी काही कमतरता होती ती तुम्ही भरून काढाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.